Dear student, this is experiment number 6. In this experiment, we want to design and draw the fasteners used in civil structures, that is railway platform sheds, bridges, eccentric loaded bracket, household electrical panels, column brackets and similar components, and verify their dimensions. Now in this experiment, we can design and draw the column bracket. Now this is used in with fasteners with the help of nut bolt, they can connect it. This is using the welded joints. Now the Perrer concept, आता आपल्याला काय कन्सेप्ट लागेल की ज्याच्यामुळे आपल्याला हा एक्सपेरिमेंट परफॉर्म करेल. थ्रेड प्रोफाइल्स विच आर यूज्ड इन स्क्रूड जॉईंट, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की प्रोफाईल कसे असतात. मिनिमम डायमीटर, मेजर डायमीटर, थ्रेड प्रोफाईल, अख्मे थ्रेड वेगळा आहे, व्ही थ्रेड्स वेगळे आहेत, राईट. लाईक दॅट देर इज द डिफरंट टाइप्स ऑफ थ्रेड्स, टाइप्स ऑफ वेल्डेड जॉइंट्स. आता आपण सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन सेकंड इयर ड्रॉइंगमध्ये केलेलं आहे, विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ वेल्डेड जॉइंट्स. आणि त्याच्याबरोबर आपल्याला ॲप्लिकेशन्ससुद्धा माहिती असले पाहिजेत की स्क्रूड अँड वेल्डेड जॉइंट्स. कारण स्क्रूड जॉइंट्स दोज आर द टेम्पररी जॉइंट्स. जर काही प्रॉब्लेम आला तर ते आपण डिसमेंटल करू शकतो. दोज आर द स्क्रूड जॉइंट्स. अँड परमनंट जॉइंट्स त्याला आपण वेल्डेड जॉइंट्स म्हणतो. ज्या ठिकाणी आपण वेल्ड करतो दोज आर परमनंट जॉइंट्स. आणि जे आपल्याला नंतर कधी मेंटेनन्ससाठी वगैरे किंवा प्रॉब्लेम आला तर आपण ज्याला नंतर डिसमेंटल करू शकतो, दोज आर द स्क्रूड जॉइंट्स. आता इंटेलेक्च्युअल स्किल्स, लर्निंग ऑब्जेक्टिव्समध्ये की काय कळालं पाहिजे तुम्हाला या एक्सपेरिमेंटमध्ये, तर अनालाइज अँड इव्हॅल्युएट द लोड्स, फोर्सेस, स्ट्रेसेस आर इन्वॉल्व्ड इन द कंपोनंट्स अँड सब असेंब्लीज, हे समजले पाहिजेत. अप्लाय द बेसिक नॉलेज, सॉम इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग्समध्ये जे तुम्ही ड्रॉ केलेले आहेत, जे टॉलरन्स चार्ट्स ड्रॉ केलेले आहेत, वेल्डेड जॉईंट्सचे चार्ट्स ड्रॉ केलेले आहेत, त्याचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन कसं असते ते तुम्ही ड्रॉ केलेलं आहे. लाईक दॅट दोज नॉलेज शुड बी अप्लाइड फॉर दिस एक्सपेरिमेंट. अँड अंडरस्टँड द फेल्युअर मोड, कुठं फेल होतो तो सुद्धा कळायला पाहिजे. त्यातनं मोटर स्किल जे आहे जे की तुम्हाला आलं पाहिजे, ड्रॉ करता आलं पाहिजे, डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे. त्याची प्रत्येक एरिया फेल कुठं होतं तो तुम्हाला समजलं पाहिजे. आणि गिवन ट्रेस कंडिशनला, कुठल्या ट्रेस कंडिशनला कुठं फेल होतो हे समजलं पाहिजे. अँड ॲबिलिटी टू कॅल्क्युलेट व्हेरियस डायमेन्शन ऑफ मशीन कॉम्पोनंट अंडर द गिवन लोड कंडिशन. लोड कंडिशनला त्याचे डायमेन्शन्स कॅल्क्युलेट करता आले पाहिजे. नाउ वी कॅन सी द बोल्टेड जॉइंट्स अंडर द इसेंट्रिक लोडिंग, इसेंट्रिक away from the center. Okay, this is what bolted joint. There are many applications of bolted joints which are subjected to eccentric loading, such as the wall brackets, pillar cranes, etc. are the examples of eccentric loading. आता आपण जो डिझाईन करतोय तो wall bracket आहे. The eccentric load may be, there are three types of load: parallel to the axis of the bolt, perpendicular to the axis of the bolt, or in plan containing the bolts. Now this is diagram. Consider the bracket having the rectangular base. Rectangular base, हा जो base hinge केला आहे तो rectangular base आहे, bolted to walls by means of 4 bolts. दोन दिसतात 4 bolts as shown in figure. Now first boltचा distance आहे L1, second boltचा distance आहे L2, and the force of application, this is L. हे dimensions खूप महत्त्वाचे आहेत, L1, L2 and L. डायग्राम या ठिकाणी घेतलेली आहे. rectangular base, bolted to the wall by means of 4 bolts. Now each bolt is subjected to direct tensile load. त्याला direct tensile load मध्ये येतो. That number of bolts are 4, that is total load. आता हा W जो येतोय तो या पोर्शनला येतोय,
तर हा जो लोड जातो डायरेक्ट टेन्साईल लोड हा चारही बोल्टला जातो, दॅट्स वाय डिवायडेड बाय 4, दॅट इज सिंगल इज WT1 टेन्साईल लोड. नाउ टेन्स टू रोटेट द ब्रॅकेट अबाउट द एज AA. जसं जसं हा लोड वाढत जाईल तसं तसं हा एजला टिल्ट करायचा प्रयत्न करेल. तर या ठिकाणी W1 W2 हे दोन लोड आपण डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत ॲट अ डिस्टन्स ऑफ L1 L2 फ्रॉम द टिल्टिंग एज AA. Now load on each bolt at a distance L1 पासून W equals to force into distance. W आपण हा लोड कन्सिडर केलेला आहे each लोडसाठी. द डिस्टन्स इज L1. द मोमेंट ऑफ द लोड, मोमेंट आता घ्यायचं आहे, मोमेंट ऑफ दिस लोड अबाउट द टिल्टिंग एजपासनं, that is force into area. In this is total load comes in that portion, that is multiplied by distance, that is W into L1 bracket square. Similarly for another bolt L2 distance आहे, W2 is this load into that distance multiplied to actual distance. This is total load. Total load multiplied by this distance, W L2 square. Now total moment घ्यायचं. This is total moment of load about the bolt tilting edges, that is 2 W L1 square plus 2 L2 L2 square. Also moment due to the load W. आता हा total load आहे, total distance आहे W into L, that is equating equation 1 and equation 2, that is small w equals to capital W into L upon 2 L1 square plus 2 L2 square. Okay, this is what the equation for getting this W. Most heavily loaded bolts are those which are situated in greatest distance from the tilting edge. Now तो आहे WT2, त्याचा लोड आपण कन्सिडर केला आहे W2. सेम वे दिस इज WT equals to WT1 plus WT. Now from this equation, by equating with this tensile trace, then we can get the value of WTC. This is core diameter of the bolt. Now this is problem. By solving this problem, the distance is given L1 L2, this L, the force is given this is 30 kilonewton, and we can draw this diagram with the help of AutoCAD or with the help of our pencil and drawing sheet also. Okay, thank you.